पुण्यातील तळेगाव चाकण रोडवरील खराबवाडी येथे एका कॉटन कंपनीला लागलेल्या आगीत 5 जण ठार झालेत. मृतांमध्ये 4 महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. जळालेले मृतदेह हे ग्रामीण रुग्णालय चाकण येथे पाठविण्यात आले आहेत. 1.5 तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आलंय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला सर्व शिवसेना पदाधिकारी हजर होते. बैठकीत उद्धव ठाकरेंनी सर्व पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एटीएम कार्डचे क्लोनिंग करून गैरव्यवहार सुरू असल्याचं उघडकीस आल्यावर SBIनं 6 लाख डेबिट कार्ड ब्लॉक करून एक दिवस उलटत नाही तोच देशभरातील विविध बँकांच्या सुमारे 30 लाख डेबिट कार्डमधील गोपनीय माहिती आणि पिन नंबर चोरण्यात आल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये ICICI, HDFC, ॲक्सिस, येस बँक या बँकांच्या डेबिट कार्डचा समावेश आहे. हे एटीएम अशा बँकेत वापरण्यात आले होते जिथून घुसखोरी करत संबंधित माहिती चोरण्यात आली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना त्यांच्या 18 महिन्याच्या नातवानेच पिछाडीवर टाकलं आहे. देवांशकडे एकूण 11.57 कोटींची संपत्ती असून चंद्राबाबू नायडू यांची एकूण संपत्ती 3.73 कोटींची आहे, ज्यामध्ये एका जुन्या अँबॅसेडर कारचाही समावेश आहे. चंद्राबाबू नायडूंचा मुलगा आणि देवांशचे वडील नारा लोकेश यांनीच ही माहिती दिली आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेशी तुलना करत भारत आणि चीनचा विकास दर अधिक आहे. भारत 8% तर चीन 7% विकास दराने प्रगती साधत आहे. या दोघांशी तुलना करता अमेरिकेच्या विकास दराची गती फारच मंद आहे. आपला विकास दर अधिकाधिक खालवत चालला आहे. तिसऱ्या प्रेसिडेन्शियल डिबेटमध्ये अर्थव्यवस्थेसंबंधीच्या प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प यांनी हे उत्तर दिले.